आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आजची बैठक ही खूप दिवसांनी उत्साहाच्या वातावरणात सगळी मरगळ झटकून कार्यकर्ते आलेले होते आणि एक प्रकारचं नवीन उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता। मागच्या 3-4 महिन्यामध्ये ह्या सरकारने जे केलेले प्रयोग आहेत आणि महाराष्ट्राला धर्मद्वेषाची लॅबोरेटरी बनवण्याचं जे काम होत आहे त्याच्या विरोधात कार्यकर्ते आता उघडपणाने बोलायला सुरुवात करत आहेत की जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष पसरून महाराष्ट्र हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे, हा सर्वसमावेशक महाराष्ट्र आहे, या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, त्याला काडी लावण्याचं काम हे सरकार करत आहे अशी एक जनरल भावना लोकांमध्ये होती। लोकांनी आणि पक्षांनी भूमिका घेतली आहे की बोधीगयाला जे तांडव चालू आहे, जो अत्याचार चालू आहे, तिथल्या बौद्ध विहारावरती कब्जा करण्याचं जे काम चालू आहे, तिथे बौद्ध समाजाला पूर्ण पाठिंबा देऊन त्या बौद्ध विहाराच्या मागे उभं राहण्याचं काम आमचा पक्ष करेल ही भूमिका आज पक्षाने घेतलेली आहे। फुलेंच्या चित्रपटाला उघड पाठिंबा देऊन असा जात वर्चस्ववाद चालू देणार नाही। इतिहासामधल्या ज्या भूमिका ज्यांनी घेतल्या आहेत त्या जर समाजाला सांगण्यात येत असतील तर त्याला विरोध करता कामा नये असं पक्षाचं स्पष्ट मत आहे। वक्फच्या बाबतीत तर आमची जाहीर भूमिका लोकसभेत देखील आम्ही मांडलेली आहे। आज मी भाषण करत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि मला चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जे विचारलं आहे ते खरोखर मलाही कधी सुचलं नाही की काही मस्जिदी 12व्या शतकातल्या, 13व्या शतकातल्या, 15व्या शतकातल्या आहेत, आता त्याचा सातबारा आणि त्याचा सेलडीट ते कुठनं आणणार आहेत असं स्वतः जस्टिस खन्ना म्हणजे चीफ जस्टिस खन्ना यांनी सरकारला विचारलेलं आहे आणि हे खरोखर माझ्याही लक्षात आलं नाही। त्याचा विचार केला तर 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे ताजमहालच्या बाजूला शेकडो एकर जमीन आहे, ती शहाजहान काळातली आहे, आता त्याचा सातबारा आणि त्याचा सेलडीट कुठनं आणायचा? त्याच्यामुळे हुमायूनचा म्हणजे मजार आहे दिल्लीमध्ये, आता हुमायून हा बाबर हुमायून त्या काळातलं ते सगळं आहे, आता हे सातबारे आणि हे सेलडीड कुठून आणायचे हा प्रश्न अतिशय योग्य आणि लॉजिक आहे त्याच्यामागे आणि याचं उत्तर मला वाटत नाही कुठल्या सरकारला देता येईल। त्याच्यामुळे आज जी सर्वोच्च न्यायालयाची जी भूमिका दिसते त्याच्यावरनं सर्वोच्च न्यायालय काही प्रश्न निर्माण करेल आणि ते योग्य असतील असं माझं मत आहे। पण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राग संताप आहे। ज्या पद्धतीने एकंदर राजकारण होतं आहे, जे सोडाचं आणि जे गुन्हे वाढत आहेत, खुलेआम खून होत आहेत, गोळ्या झाडल्या जात आहेत, मर्डर होत आहेत, आता कालचं बीडचा जो काही हत्या झाली हे लोकांना मारताना असं जंगलराज आल्यासारखं वाटतं। भर रस्त्यात कोयत्याने तो कापतोय त्या माणसाला, तो कोयता असा हवेत मिरवतोय, कोणीतरी त्याचा व्हिडिओ काढतोय, हे आपल्याला काही राहिलेलंच नाही आहे। अजूनही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही। अक्षय शिंदेच्या बाबतीत हायकोर्टानं सांगितल्यानं देखील कुठेही गुन्हा रजिस्टर झालेला नाही, रजिस्टर झाला आहे तरी कारवाई झालेली नाही। हे सगळ्या गोष्टी आज चर्चेत आल्या। आपल्या लाडक्या बहिणीला कशी सावत्र बहीण करण्यात आलेली आहे, लाडक्या बहिणीकडनं कसं सगळं हिसकावून घेतलं जातं आहे आणि लाडक्या बहिणीचा वापर झाला, मात्र लाडक्या बहिणीला आता अडगळीत टाकण्यात आल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। एकंदरीतच खेळीमेळीच्या वातावरणात पण कार्यकर्त्यांमधला आज जो मीटिंगमधला मला उत्साह दिसत होता तो उत्साह काहीतरी वेगळंच सांगत होता आणि मला आनंद आहे की कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोम भरल्यासारखं दिसत होतं। अनेकांनी सुरक्षा विषयावरती जनसुरक्षा याच्याविषयी शंका व्यक्त केली, जनसुरक्षा कायद्याविषयी शंका व्यक्त केली आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, पक्षाने भूमिका घेतली पाहिजे अशी हे व्यक्त केली आणि त्याच्यावरती मीच बोललेलो आहे की जनसुरक्षा कायदा ह्या कायद्याविरुद्ध आम्ही भूमिका घेणार। तो कायदा हा संपूर्ण टोटॅलिटीमध्ये वाचला तर तो भारतातल्या मूलभूत अधिकार जे त्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, राईट टू स्पीच, राईट टू प्रायव्हसी, या सगळ्यावरती गदा आणणार आहे। आपल्या आर्टिकल 19लाच धोका आहे
राईट टू रिलिजनला धोका आहे आणि त्याच्यामुळे फंडामेंटल राईट्सला स्पर्श करणारा कुठलाही कायदा महाराष्ट्र मंजूर करणार नाही याच्यावर मी ठाम आहे, म्हणजे पक्ष ठाम आहे. त्यामुळे जनसुरक्षा कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली, जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्रभर विरोध करेल. असं त्यांच्या काय भेटीगाठी होतात त्या एका वेगळ्या पातळीवर असतात, पण तसा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन देखील नाही, त्याची चर्चाही नाही. चर्चा तर सोडून द्या, ती विचाराधीनही पण नाही. त्याच्यामुळे ह्या अफवा पसरवण्याचं काम कोण करतं का करतं मला माहीत नाही. कोणीही कुठेही जाणार नाही आणि जाणं येणं आता एवढं सोपंही राहिलेलं नाही. पण सर, सातत्यानं या म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेकरता निधी वळवण्याचा प्रकार जो आहे तो सातत्यानं सुरू आहे. जे SC ST समाज आहे, मला संजय शिरसाट या मंत्र्याचं कौतुक आहे की त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात, मी अनेक वर्ष ओरडतोय की तुम्हाला SC ST OBCचाच निधी का लागतो कापण्यासाठी, का त्यांचा आवाज मजबूत नाही म्हणून. आणि तुम्ही अनुभव घ्या की जेव्हा 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 आजचे अर्थमंत्री होते तेव्हा ते फक्त OBC SC STच्याच निधीला खात्री लावतात. आदिवासी समाजाचा निधी असो, SC STचा निधी असो, OBCचा निधी असो, त्याला बरोबर कात्री लावली जात. एवढा तुमच्या मनात राग काय त्यांच्याबद्दल? OBCच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, PhDचं हे मिळत नाही, SC STच्या विद्यार्थ्यांना PhDची स्कॉलरशिप मिळत नाही, कित्येकांची शिक्षणं थांबली आहेत, कित्येकांना वह्या पुस्तकं घ्यायला पैसे मिळत नाही. आमचा निधी का कापता, हा साधा प्रश्न आहे माझा. मी संजय शिरसाट या मंत्र्याचं अभिनंदन करतो की कमीत कमी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आवाज उठवला आणि सांगितलं कायद्याने तुम्हाला हा निधी कापता येणार नाही. आणि हे योग्य आहे ना. तुम्ही असं मागासवर्गीयच का मागे लागता? तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायचे द्या ना, किती पाहिजे तेवढे द्या, पण माझ्या पोटावर पाय आणून माझा गळा दाबून तुम्ही का माझ्या गळ्यातलं बाहेर काढताय? हा प्रश्न विचारणार ना, समाज विचारतोय. सर, वाघ्या पुत्राच्या संदर्भात आता मुद्दा जो आहे तो पेटत चाललेला आहे. गोपीचंद पडळकर जे धनगरांचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की उदयन महाराजांनी जी भूमिका मांडली त्या संदर्भात माझं काही म्हणणं नाही, परंतु वाघ्या पुत्राचा पुतळा जो आहे तो ब्रिगेडी लोकांनी बाहेर काढलेला आहे आणि शरद पवार त्याला खतपाणी घालतात आहे. शरद पवार साहेबांचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? हे कोणी काही बोलावं. शरद पवारांचं नाव घेतलं की तुम्ही पण आणलं ना त्यांना, मला प्रश्न विचारलात ना. आमचं नाव चर्चेत यावं यासाठी आम्ही अनेक जण मोठ्यांची नावं घेत असतात, त्याच्यात काय. परंतु सातत्याने शरद पवारांवरची टीका करताना खालच्या पातळीवर असं मी 86 साली राजकारणात आल्यानंतर आजपर्यंत मी असा एकही नेता बघितला नाही विरोधी पक्षात की तो शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईनवर येतो. हेडलाईनवर येण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी वापर केला हो शरद पवारांचा, बाकीच्यांचा काय वापर बोलताय? मी 93ची गोष्ट सांगतो, तेव्हा म्हणजे मला वाटत नाही तुमचा जन्मही झाला. सर, जनसुरक्षा विधेयक को लेकर अभी फिलहाल राज्य में बहुत सारा प्रोटेस्ट. देखो ऐसा है, जनसुरक्षा कानून जो आ रहा है वो गला दबाने का काम करने वाला है. महाराष्ट्र जो एक प्रोग्रेसिव मेंटालिटी का है, जो हमारा पुरोगमित्व है, उसको ख़त्म करने का काम, वॉइस ऑफ डिसेंट जिसको बोलते हैं, विद्रोह जिसको बोलते हैं, ये विद्रोह करने वालों को हमेशा के लिए ख़त्म करने का काम ये जनसुरक्षा कायदा करने वाला है. ये हमारे संविधानिक जो अधिकार है, जिसको हम मूलभूत अधिकार बोलते हैं, उसको धक्का देने का काम ये जनसुरक्षा कानून करने वाला है. और इस कानून के खिलाफ हम पूरे राज्य में एक अंगार लगाएंगे और इस सरकार को सवाल पूछेंगे कि हमारी स्वतंत्रता जो हमको कानून से मिली है, छीनने वाले आप कौन होते हो? नॅशनल हेराल्ड केस प्रकरणामध्ये आता चार्जशीट दाखल झाली आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये ईडीने जी आहे ती कारवाई राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावरती केलेली, त्यांना चौकशीसाठी देखील बोलवलं. आता चार्जशीट दाखल होते. काँग्रेस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहे. आजच्या मुंबईच्या आंदोलनामध्ये वर्षा गायकवाड यांच्याबरोबर पोलिसांनी गैरवर्तन केलं. त्यांना पोलिसांनी पकडत असताना महिला पोलिसांनी त्यांना डोक्याला दुखापत झाली सुद्धा.
नाही ते काय आता पोलिसी अत्याचार वाढायला लागले ते काय अक्षय शिंदे आणि सोमनाथ सूर्यवंशीवरनं दिसतंच आहे. पोलिसांना अमर्याद अधिकार देण्याचं काम जे हे सरकार करतं आहे, आज या सरकारला बरं वाटतं आहे. उद्या हे कुठलाही कोणीही कधीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु नॅशनल हेराल्ड केस प्रकरणामध्ये नॅशनल हेराल्ड जे होईल ते आता कोर्टात होईल ना, त्याच्यावरती भाष्य करणं हे एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण टार्गेट गांधी परिवार, ते गांधी परिवाराला टार्गेट केल्याशिवाय तुम्हाला राजकारणात जिवंतच राहतं. गांधी परिवार हा एक केंद्रबिंदू आहे ना राजकारणातला, हे नाकारताच येत नाही ना. तुमच्या कारवायांवरनं लक्षात येतं की तुम्हाला गांधी परिवारालाच टार्गेट करायचं आहे, कसंही करून गांधींना नामोहरण करायचं आहे. कारण का गांधींच्या नावालाच तुम्ही घाबरता. मग ते महात्मा गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो, नाही तर राहुल गांधी असो, एवढा गांधींनी या नावालाचं भय काय मला कळत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.